हाय, हॅलो, नमस्कार. आणि आणि वगैरे काही नाही. मी रिया लिंबे. गेट रेडी विथ मी चा व्हिडिओ बनवणार आहे खूप दिवसांनी. आणि आय थिंक मी काल केस धुतले होते, पण ते विंचरलेले नाही आहेत. तर आता मला त्यांचा गुंता काढायला लागणार आहे. ओके, तो आपण नंतर काढू. सो बेसिकली हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की मी चालले एका प्रयोगासाठी. याची सुरुवात करूया 2 महिन्यापूर्वीपासून. 2 महिन्यापूर्वी असं झालं होतं की मी इंस्टाग्रामला एक रील पाहिली होती. आणि ती रील पाहिल्यानंतर सो मी फर्स्ट ऑफ ऑल हे माझं सनस्क्रीन. विदाऊट सनस्क्रीन मी कुठेही जात नाही, कुठेही नाही, घरातही नाही, घरातल्या टेरेसवरही नाही, आणि लिव्हिंग. ठीक आहे. तर हे माझं सनलोशन, आणि यात मी टाकते. तर ही माझी टेक्निक आहे, थोडंसं इतकंसं फाउंडेशन. ठीक आहे. हां, तर 2 महिन्यापूर्वी मी इंस्टाग्रामला एक रील पाहिला होता, ज्याच्यामध्ये द फोक आख्यान यांचे ते रील्स होते. आणि मला ती भयंकर तो प्रकार आवडला होता. त्याला आपण नाटक म्हणूया, किंवा एक लोककलेचं ते एक प्रबोधनाचा कार्यक्रम येतो, जो मला 2 महिन्यापूर्वी लिटरली मी मॅनिफेस्ट केलं होतं की हा कार्यक्रम नाशिकमध्ये जर झाला तर त्याचं पहिलं तिकीट मीच बुक करेन. पण मी पहिलं नाही केलं आहे, पण मी त्याचं तिकीट बुक केलं आहे. आणि आत्ता आज 28 डिसेंबर 2024, आज सायंकाळी 5:30 वाजता कालिदास कला मंदिर येथे त्याचा प्रयोग होतो आहे फायनली. तर ह्या कार्यक्रमाला जायच्या मागेसुद्धा माझे फार कष्ट आहे, कारण तिकीट बुक करताना मी जो मेल ID टाकला होता तो लॉग इनच होत नव्हता. तो लॉग इन झाला नाही, मग मला तिकीटच दिसलं नाही, मग माझे पैसे कट झाले. पण लकीली द तिकीट खिडकी ह्या ॲपवरून ते तिकीट बुक झालेलं होतं, जे मेल IDला गेलेलं होतं. सो त्या लोकांनी मला बऱ्यापैकी सपोर्ट केला आणि माझं तिकीट मला मिळवून देण्यास मदत केली. फायनली मी जाते आहे. माझा हा व्हिडिओ भयंकर रॉ आहे, ज्याच्यामध्ये, कारण मला प्रॅक्टिसच नाही आहे ना. आणि माझा मेकअप मी नाही करत, मी पावडर नाही लावत, मी फक्त सनलोशन लावलं आहे. आणि सनलोशनमध्ये मी लावलं आहे फाउंडेशन मिक्स करून. ठीक आहे. तर याचं मुद्दा असा आहे की मी सगळ्या माझ्या फ्रेंड्सला विचारलं की येता का. पण काही लोक बिझी आहे, काही लोक आउट ऑफ आहेत, काहींना वेळ नाही आहे. तर ते बोलले की नाही, आम्हाला नाही जमणार वगैरे, असं तसं. म्हटलं ओके, नका येऊ, मी एकटी जाईल. आणि मी सिरियसली माझ्या एकटीचं तिकीट बुक केलं. की नाही बिलीव. म्हणजे असं म्हणतात की जी व्यक्ती हॉटेलमध्ये जाऊन एकटी जेवू शकते, किंवा थिएटरमध्ये जाऊन एकटी मूव्ही बघू शकते, ती एकटी काहीही करू शकते. तर थिएटरमध्ये तर मला मूव्ही इतकं काही फारसा इंटरेस्ट नाही आहे, मूव्ही वगैरे बघण्यात थिएटरला. पण मी या प्रयोगाला चालली आहे एकटी. आता माझ्या ह्या बाजूला कोण असणार आहे मला माहीत नाही, माझ्या ह्या बाजूला कोण असणार आहे मला माहीत नाही. पण तिथं येणारी प्रत्येक व्यक्ती कलेची जाण असणारी आणि कलेची आवड असणारी असणार आहे. सो ते जास्त इम्पॉर्टंट आहे, नाही का. आणि हे माझं डिकन्स्ट्रक्टचं SPF 30+ ब्राईटनिंग लिप बाम, जे मी कंपल्सरी लावते. आणि मायग्लॅमचं 1 रुपयाला 3 वाला लिपस्टिक, लिटरली 1 रुपयाला 3 नाही आहेत त्यांना त्याची तुम्हाला शिपिंग द्यावी लागते, पण परवडेबल आहे. सो त्याचा हा शेड आहे डेटरव्ह्यू LM37. पण मला हा नाही लावायचा आहे, असतो मला आत्ता सापडला म्हणून मी दाखवते. आणि हे
वॉटरप्रूफ लॉंग लास्टिंग मालिओचं हे आयलायनर आहे जे मला आवडतं. खूप लॉंग लास्टिंग आहे आणि खूप वॉटरप्रूफ आहे, टिकाऊ आहे. सो बेसिकली मी हा शेड लावते जो माझा CU46 माय ग्लॅम, ठीक आहे. CU46 LM29 हा शेड जो माझा फेवरेट आहे. आणि मालिओचं आयलायनर आणि आधी ओपन झालं पाहिजे. सो आयलायनर लावणं म्हणजे आपण बेसिकली मुली चामुंडा बनून जातात. चामुंडा जजंतरम मंतरमचं, इकडून बारीक इकडून लहान असं वगैरे होतं सगळं, मला माहिती आहे. माझं इथे होतं. आज बघूया काय उपद्व्याप घडणार आहे. तर मोबाईलमध्ये बघून मेकअप करायची प्रॅक्टिस नाही आहे मला, नसणारच आहे. हे काय असतं म्हणजे असं लायनर लावताना मुलींचं तोंड का ओपन राहतं मला नाही माहीत. राहतं, ठीक आहे. आपण प्रयत्न करू की तोंड बंद ठेवून लायनर लागतं. स्किल देख रहे हो बंदी का, 1 स्ट्रोकमध्ये लायनर लावले ते पण सेम टू सेम. यू कॅन चॅलेंज मी अबाउट दिस. ठीक आहे. तर हा आपला CU जो असेल तो 46 माझ्या लिपस्टिकचा शेड जो माझा फेवरेट आहे. आता लिपस्टिक काय तोंड बंद करून लावता येत नाही. तोंड बंद करून लावता येऊ शकते खरं तर, पण मुलींचं तोंड कसं बंद राहणार आहे. इम्पॉसिबल. नेक्स्ट टू इम्पॉसिबल थिंग इज मुलींचं तोंड बंद करणं. माझं सुद्धा ही मागे पसारा आहे खूप, नका बघू. माझ्याच कपड्यांचं पसार आहे आणि मी भयंकर आळशी. सो आय डोंट थिंक कानातले वगैरे नाही घालत मी, म्हणजे घालते पण आता मला मी आउटफिट दाखवते मला. तर हे आहे एक लाईक कॉर्डसेट काइंड ऑफ थिंग ही. कॅमेरा असं खाली, हा एक कॉर्डसेट आहे. जो मी मिशोवरून घेतला आहे, कॉटनचा, प्युअर कॉटन, जो मला खूप आवडला होता म्हणून मी घेतला होता. आणि या दॅट्स इट. आणि केससुद्धा केस विंचरून झालेले आहेत. सो या जास्त काही जगामग मला बघा, ते काही केलं नाही तरी आपलं आहेच ना लेवल. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे तसं. असं एक साधा सिम्पल क्लच लावायचा. यू आर रेडी टू गो. नाही अजून. सो हे माझं ब्लॅक ऑब्सिडियनचं ब्रेसलेट जे कंपल्सरी माझ्या हातात असतं. हे माझं स्मार्टवॉच. आता हे बाबा त्याला चार्जिंग नाही आहे खरं बघायला गेलं, थोडीशी चार्जिंग आहे, पण आता माझ्याकडे वेळ नाही की मी त्याला चार्जिंग लावेन आणि मग मी बाहेर पडेन. तो आजचा दिवस याच्यामध्ये निघून जाणार आहे, ठीक आहे. आणि अजून काय आपल्याकडे, हे आहे माझं एक टायगर आईचं ब्रेसलेट मेड बाय मी, ज्याला मी सिद्ध करून घेतलेलं आहे. आणि एक स्ट्रेक्सचं सिरम आहे आपल्याकडे, हेअर सिरम, ते थोडं लावूया आपण. तो हे सिरम असे असतात ते ॲक्टिव्ह करावे लागतात हातावर, असे करून थोडं हातांचं मारलं की थोडी शाईन येते नाही का केसांना. आणि थंडी म्हटलं की केस भयंकर ड्राय होतात, तर ते ड्राय नाही झाले पाहिजे
आणि ते होतातच आहे तरी पण आता काय करू शकतो नाही का. आणि हा ड्रेस थोडा मोठा झालेला आहे मला, माझी हाईट कमी आहे तर त्याची बॉटमची लेंथ पण जरा जास्त आहे माझ्यापेक्षा. ठीक आहे, कोणी नाही. ओके, सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आत्ता इथे शोधते आहे. 1 मिनटं. ओके, टू द पीपल जे असे म्हणतात की रेडी व्हायला मुली खूप वेळ घेतात, तर आम्ही मॅगी नाही होत, आम्ही वेळ घेतो. मी सुद्धा वेळ घेते. बरं, हे आहे गडावरच्या देवीचं म्हणजे सप्तशृंगी देवीचं कुंकू. विदाऊट दिस मी घराच्या बाहेर नाही पडत, कधीच नाही. म्हणजे मी पडूच नाही शकत. ते जिथं पोचायचं तिथं पोचता करता ते निघून जातं, पण ते मला हवंच असतं माझ्या कपाळावर. मला आवडतं, मी लावते. कोई कुछ भी कहो, 1 पीसवर पण लावेन, सगळ्या याच्यावर लावेन, कारण मला आवडतं. ओके, सो इथे आपण गेट रेडी विथ मी थांबतो. ही खूप मोठी व्हिडिओ जाणार आहे, पण याच्या पुढे आहे मज्जा. कारण मी आता निघते आहे कालिदास कला मंदिर येथे जायला, आणि तिथे जाऊन मग आपण करणार आहोत द फोक आख्यांचा प्रयोग. एन्जॉय, स्टे ट्यून. अँड हिअर वी गो. फायनली द वेट इज स्कॅन करून मारून दिलं. हाय. ओके, सो हा व्हिडिओ माझ्या ब्लॉगचा एक शेवटचा पार्ट असणार आहे. तर हा ब्लॉग ज्या गोष्टीबद्दल आहे की मी द फोक व्याख्यांचा प्रयोग बघायला गेले होते, आणि मी आधी पण माझ्या आधीच्या गेट रेडी विथ मीच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की ते लोक एक प्रबोधनाचं काम करत आहेत. त्यांनी तो एक विडा उचलला आहे त्यांच्या कार्याला, तर खरं तर सलाम आहे त्यांच्या कार्याला. कारण महाराष्ट्राची लोककला जी लोप पावत चालली आहे, तिचा विसर पडू नये ह्यासाठी ते झटतायत, ह्यासाठी ते खूप मेहनत करतायत. आणि ते कोणा एकट्याचं काम नाही आहे खरं बघायला गेलं तर. आपण त्यांचा प्रयोग बघून, त्याची पब्लिसिटी करून, किंवा तो प्रयोग बघून, त्या गोष्टीचा अनुभव घेऊन, त्या गोष्टीचा अभ्यास करून आपण पण या कार्याला हातभार लावतोय असं मला वाटतं. सो कालचा जो प्रयोग झाला, म्हणजे ॲक्च्युली हा व्हिडिओ मी नेक्स्ट डे बनवते आहे माझा शो बघून झाल्यानंतर. त्यांनी हे बुकमार्क दिलं आहे, म्हणजे द फोक आख्यान. हे ते लोक आहे जे ते काम करतायत, आणि इथे बॅक साईडला लोककलेचे रंगसंग हे असं यामध्ये हे बुकमार्क आहे खरं तर यात लिहिलेलं आहे दशावतार, टहाका, कलगीतोरा, खम, गण, भवाडा, तुंबडी, गवळण, भाडळी, वाघ्यामुरळी, लावणी, हातका, लपक, जोगण्या, घाटोळी, भारुड, गोंधळ, शाहिरी, भराडी, भोंडला, अभंग, डक्कलवार, भारुड. आणि त्यांनी खाली लिहिलं आहे मराठी लोककलेची, लोकवंतांची आता शेवटची पिढी उरली आहे का? हा प्रश्न खरं तर आपण करायला हवा आहे. आपण म्हणजे सगळ्या महाराष्ट्रीयांनी. तर नाही,
कारण मराठी संस्कारांची भुरळ पाडण्यासाठी लोककलेचे सेवेकरी होऊन तरुण कलाकारांची चळवळ उभी राहिली आहे आणि ती म्हणजे द फोक आख्यान. थाट ह्यो जुना, खेळ हा नवा. आणि हे लोक ते प्रबोधन करतायत. काय बोलू त्याबद्दल? खरं तर ती गोष्ट अनुभवायची. स्टेजवर गेल्यानंतर पडदा पडल्या त्यांच्या पहिल्याच सुरामध्ये जेव्हा अंगावर काटा येतो तेव्हा कळतं की वाव, महाराष्ट्राची लोककला खरं तर खूप संपन्न आहे. आणि जसं म्हटलं जातं की महाराष्ट्रामध्ये दर 10 मैलावर भाषा चेंज होते. त्यांनी त्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन अभ्यास करून ते प्रयोग करतायत. आणि खरंच खूप मनापासून विनंती करते मी, जे लोक माझा हा व्लॉग बघणार आहे त्यांना, की तुमच्या शहरात मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि असे अनेक शहरांमध्ये त्यांचे प्रयोग होणार आहेत. त्यांचे प्रयोग झाले पाहिजे यासाठी प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक महाराष्ट्राच्या लोकांनी त्यांना स्वतःहून बोलवलं पाहिजे की तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही याचे प्रयोग करा. कारण ती पिढी आता कुठेतरी मोठी होत चालली आहे, कामात व्यस्त होत चालली आहे, अभ्यासात, ज्यांना या गोष्टीचं नॉलेज नाही आहे, बऱ्यापैकी नाही आहे. त्याशिवाय आत्ताची जी आपली नवीन पिढी आहे, जे लहान मुलं आहेत बेसिकली, जे आत्ता 5वी 6वीला आहे, 1ली 2रीला आहे, त्यांना तर काहीच माहीत नाही कारण ते कॉन्व्हेंटला शिकत आहेत बऱ्यापैकी. सो त्यांना ह्या गोष्टीचं नॉलेज नाही आहे. त्यांनासुद्धा घेऊन जा आणि त्यांना हे दाखवा की हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र आहे आपला. आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे जी प्रत्येकाला दाखवल्या गेली पाहिजे, प्रत्येक व्यक्तीने बघितली पाहिजे. कालचा प्रयोग आता मी ब्लॉगमध्ये व्हिडिओ टाकलाच आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकतात की काय कमाल केली त्या लोकांनी. अप्रतिम कमाल काम केलं आहे. खूप सुंदर म्हणजे डोळ्यांचे पारणं फेडले त्यांनी डायरेक्ट की OMG. तिथं बसल्या पहिल्याच शब्दावर अंगावर काटा येतो आणि त्यानंतर पुढचे 2.5 तास तुम्ही देहभान विसरून जातो. आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या असतात, ते प्रॉब्लेम्स आपण विसरून जातोय. आनंद, फक्त आनंद मिळतोय त्या गोष्टीतून आणि नॉलेज मिळतंय, ते वेगळं. त्या नॉलेजसाठी, त्या आनंदासाठी एक सेल्फ ट्रीट द्या, सेल्फ लव्ह म्हणू आपण त्या गोष्टीला. मी स्वतःला ट्रीट देण्यासाठी गेले होते खरं. मला आनंद द्यायचा होता फक्त, बस. आणि मी माझ्या आनंदासाठी सेल्फिश आहे हे मी माझ्या जवळच्या लोकांना सगळ्यांना माहिती. मला माझा आनंद, माझा हॅपीनेस, माझं पीस, माझ्या डोक्याची शांतता सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. तीच माझ्या प्रायोरिटीवर असते आणि त्यासाठी मी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करते स्वतःला खुश ठेवण्यासाठी. आणि त्यातला एक प्रयत्न म्हणजे द फोक आख्यांचा प्रयोग बघणं. तुम्ही जर स्वतःवर प्रेम करत असाल तर प्लीज मुंबईत पुढचे प्रयोग होणार आहे, पुण्यात होणार आहे, महाराष्ट्रभर त्यांचे प्रयोग होणार आहे, नाशिकमध्ये सुद्धा पुन्हा प्रयोग होऊ शकतो किंवा होणार आहे. आय एम मॅनिफेस्टिंग. मी हे मॅनिफेस्ट करते आहे की युनिवर्स प्लीज ऐक माझं. द फोक आख्यांचा प्रयोग पुन्हा एकदा नाशिकमध्ये झालाच पाहिजे आणि जर तो झाला तर मी पुन्हा जाणार आहे. ओके, सो हा व्हिडिओ मी इथेच संपवते कारण तो ऑलरेडी खूप लांबला आहे. एक 15-20 मिनटावर व्हिडिओ गेला आहे. नक्की जा, पुन्हा कधी प्रयोग झाला तर. नाशिकमध्ये झाला बेस्ट, मुंबईत झाला, पुण्यात झाला, कुठेही झाला तर मिस करू नका प्लीज. रिक्वेस्ट करते मी स्वतः. जर तुमचं स्वतःवर प्रेम असेल तर हे मिस करू नका. आणि बस, थँक्यू फॉर वॉचिंग.